विचारतो तुम्हाला काका, तुमचं नाव सांगा. चंद्रकांत निवृत्ती राऊत. मावशीने आतापर्यंत जे काम केलं, तुम्हीही कष्ट केलं, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? कष्ट केलं म्हणजे कसं आहे, सांगताना डोळे भरून आधी येईल. इतकं कष्ट केलेले, लय हात काढलेले, लोकांच्या काय राखायच्या. महिना काय भेटायचा? किती? 5 रुपये. 5 रुपये तिला जाण्याची भांडी घरी काय रोजंदारी पडायची. ते बी त्यांचे रात्रीचे त्यांची इकडे कामाला, दिवसा त्यांची इकडे कामाला. मग असं गाया राखता पुढे म्हणले शेतीत कामात राहा. मग म्हणलं काय देणार तुम्ही? म्हणले 80 रुपये चाल. आता 5 रुपयाने 60 रुपये पुढे. आता 80 रुपये. मग पण 80 रुपये देणं राहिलो शेतीत कामाला. पण त्यावेळेला रात्रीची बैल सोडायची पद्धत होती. पहाटे 3 वाजता बैल सोडायची, सकाळी दिवस उगायला मोठा झोपायला, मोठा आणायचा. 4 वाजता मोठं सोडले, परत बैल चारा न्यायची. बैल चारून आणून जेवतो 10 वाजायचे रात्री. कोणाची माणसाची गाठ पडती आपली होय, कोणाच्या भेटी नाही, कोणाचे काय नाही. मला आणखी असं विचारायचं की आता तुम्ही इतके कष्टमय जीवन जगलात, खूप संकट तुम्ही जवळून पाहिली. आता मुलं मोठी झाली, तर मुलांचं हे सर्व ऐश्वर्य आहे, त्याच्या मागं तुमचे सर्व कष्ट आहे. तर हे सगळं पाहताना तुम्हाला काय वाटतं? आता मुलं मोठी झाली. आता आमचे लग्न 62 साली झालं. आता झाल्यानंतर आमच्या लग्नाच्या टायमाला सोनं 50 रुपये तोळा होतं. पण पैसे उठत, सोनं घ्यायला पैसे उठत. मग सगळं स्वस्त होतं. 10 रुपयाचं पोतं ज्वारीचं अख्खं पोतं घेतलेलं, पण पैसे द्यायला 10 रुपये कुठून आणायचे. असं करता करता पुढं मग शेतीत करता मग आपलं 4, 5, 10 जणात आपलं कामाला जायचो. कुठं ऊस तोडायला, कुठं काय करायला. असं करता पुढं हमालीत लागलो. एस.टी. स्टँडवर हमाली केली. हमाली करून एस.टी. महामंडळाकडे सर्व्हिसला लागलो. तर ती 15 वर्षाची सर्व्हिस केली. मग 2002 लागतात रिटायर झालो. रिटायर झाल्यानंतर परत शेतीत काम केलं इथं आपल्या. मग नाही कुठं गेलो. नाही, मला असं विचारायचं, तुम्ही कष्ट केलं, पण आता मुलं मोठी झाली, उद्योग व्यवसायात सेटल झाली, त्यांच्याबद्दल की आता मला हे सगळं बघून बरं वाटतं असं म्हणायचं? थांबा. आता नाही, आता कामाला गडी लावायचं म्हणलं तर 600 रुपये मागत होतो. नाही, ऐका. थांबा. पोरांना मोठी मुलं झाल्यात, तुम्हाला काय वाटतात? आता परत तेवढं 2-3 वाक्य सांगा फक्त. मोठं झाल्यावर आता प्यायला भरपूर भेटते. पण डॉक्टर काय म्हणतो, हे खाऊ नका, ते खाऊ नका. खायला भरपूर तूप खाऊ नका, तेल खाऊ नका. आपण पाहिलं की आता खरंच हसतं खेळतं कुटुंब या ठिकाणी पाहायला मिळतं. एकत्र जे कुटुंब पद्धती आहे ही लयाला गेलेली आहे. परंतु या कर्जत तालुक्यामध्ये, कर्जत गावामध्ये राऊत यांचं कुटुंब आजही अखंड आहे आणि हसतं खेळतं आहे. खरं तर दुर्गा तुझी कहाणी यामध्ये पहिल्यांदाच आज आपण एका अर्थानं कोणीतरी काका आपल्याबरोबर चर्चा करतायत. आपण फक्त दुर्गेंचं जी कहाणी ती घेत होतो, परंतु ह्या यशस्वी दुर्गेच्या पाठीमागे सुद्धा यशस्वी पुरुष हा आहे आणि म्हणूनच हे यश सहजपणे त्यांच्या पदरी पडलं असं म्हणता येईल. आपण हे सगळं पाहत असताना आपल्याही मनामध्ये अनेक गोष्टी या येतील आणि त्या याव्यात. मावशीने आता बोलताना जे सांगितलं, हे ज्या भगिनी आहेत यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये सासू सासरे, आई वडील आणि आपलं कुटुंब याकडे लक्ष दिलं पाहिजे ही अपेक्षा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. उद्याच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण अशाच नवीन दुर्गेला भेटणार आहोत. तोपर्यंत आपण आनंदी राहा, हसा खेळा. धन्यवाद.